जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी आयुष्यमान संदीप जाधव तथा गुणरत्न मावळ सामाजिक कार्यकर्ता. आज या ठिकाणी दलित महासंघाचे आमचे चळवळीतील अध्यक्ष उमेशजी चव्हाण साहेब यांनी खरं तर पारधी समाजासाठी एक लढा उभा केलेला आहे. असं म्हटलं जातं की कायदा हा सर्वांना समान आहे, परंतु कायदा हा धनदानग्याची चाकरी करण्यातच व्यस्त आहे. याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या पारधी समाजाला झालेली अमानुष मारहाण आहे. या अमानुष मारहाणीनंतर देखील पोलीस प्रशासन एवढं कार्यतत्पर आहे की आजवर त्यांचा एमएनसी नंबर त्यांना देण्यात आलेला नाही, असून देखील सर्व कागदपत्रांची पूर्तता इथं करण्यात आलेली नाही. माझा प्रशासनाला एवढाच खरमरीत सवाल आहे, जर तुम्हाला निश्चितच न्यायव्यवस्थेच्या विरोधात काम करायचं असेल तर तुम्ही या धनदानग्यांची चाकरी करावी. संबंधित राणे आणि होळकर यांना तात्काळ अटकेचे आदेश न निघाल्यास येत्या 2 दिवसात मी मावळा स्टाईलनं आंदोलन करेन आणि या सर्वस्वी जबाबदार जिल्हा पोलीस प्रशासन आणि त्यांना पाठीशी घालणारी यंत्रणा असेल. उमेश चव्हाण साहेबांना आणि या पारधी समाजाला मी एक आश्वासन देतो की एवढ्या 2 ते 3 दिवसात जर या राणे आणि होळकरांच्या आदेश जर निघाले नाहीत अटकेचे तर आपल्याला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर मात्र याला सर्वस्वी जबाबदार हे जिल्हा प्रशासन असेल. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. ओके. कालपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर 18 विश्व दारिद्र्य बघणारे आणि समाजाचा शेवटचा घटक असणाऱ्या पारधी समूहाच्या वर जो झालेला हल्ला आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ दोन पोलीस ज्या भूमिकेत आहेत त्या सर्व प्रक्रियेच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीनं उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कालपासून इथं आंदोलन चाललेलं आहे. खरं तर हे आंदोलन आता वेगळा मोह घेणार आहे, कारण या आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा पाठिंबा दिला DPIच्या वतीनं. त्याचबरोबर सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये ज्यांची एक आंदोलनाच्या माध्यमातून वेगळी ओळख आहे ते आमचे मित्र गुणरत्न मावळा हे सुद्धा या आंदोलनात आता उडी घेणार आहेत. प्रशासनाला माझं सांगणं आहे की पारधी सुद्धा माणूस आहे आणि पारधीला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, पण एखाद्या देशद्रोह्याला जशा प्रकारे मारहाण करतात किंबहुना त्याच्यापेक्षा भयानक प्रकारे मारहाण आमच्या पारधी समाजातील भगिनीला आणि बांधवांना केलेली आहे. आणि एवढं असून सुद्धा दोन पोलीस मात्र गांधारीच्या भूमिकेत आहे. डोळ्यावर पट्टी बांधण्याचा सगळा कारभार चाललेला असताना पोलीस कशाची वाट बघतात आणि संबंधित असणारे होळकर आणि राणे हे गावगुंड आहेत. अनेक मागासवर्गीयांवर हल्ले करण्याची त्यांचे कारनामे सर्वश्रुत आहेत खंडाळा परिसरामध्ये. असं असताना त्यांना अभय देण्याचं काम दोन पोलिसांच्या मार्फत होतं. या सर्व प्रक्रियेचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर तात्काळ त्यांच्यावर कोणी दाखल झाले नाही आणि पारधी समूहाला जर न्याय मिळाला नाही तर मात्र पारधी समाजाला सोबत घेऊन आमचे संदीप भाऊ, मी उमेश भाऊ चव्हाण आणि चौघ सहकारी निळा झेंडा घेऊन या प्रशासनाच्या मानधनावर बसून पारधी समाजाला न्याय मिळवून देण्याची आमची भावना असणारी